गुड आफ्टरनून. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या होप नोप नोच्या ह्या फ्री हेलिंग सेशनमध्ये. आपण आज आलोय आपल्या मनातले, आपल्या जे काही डोक्यात शरीरात आपल्या भावना साठलेल्या आहेत त्या रिलीज करायला, म्हणजेच त्यांचं विसर्जन करायला. या फ्री हिलिंग सेशनमध्ये तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता आणि मुळात हिलिंग म्हणजे काय? आता हिलिंग म्हणजे काय तर आपल्या आयुष्यात अनेक समस्या या बाहेरच्या परिस्थितीमुळे नसतात, तर त्या आपल्या मनात साचलेल्या जुन्या भावनांमुळे असतात. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला लक्षात येईल की बऱ्याचशा सिच्युएशन्स ह्या पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येतात. म्हणजे एखाद्याला जर चिटिंग करायची, म्हणजेच कोणीतरी धोका दिलेला आहे, अशी जर भावना त्याच्या मनात सतत असेल की मला कोणीतरी फसवून जातं, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात सतत कोणी ना कोणीतरी फसवणारे व्यक्तीच येत राहतात आणि त्याच व्यक्ती वारंवार त्याच्या आयुष्यात येतात आणि त्याच्या मनातली ही भावना दृढ होती की मला नेहमी कोणतरी फसवतं. पण खरं तर त्याच्या मनात ही जी भावना तयार झालेली ती सतत असते. म्हणजे जेव्हा फसवणारा व्यक्तीही त्या आयुष्यात नसतो, त्याच्या आयुष्यात सद्यस्थितीत नसतो, या क्षणी नसतो, तरी पण तो ते फसवले गेल्याची भावना मनात धरून आयुष्य जगतो आणि अशा व्यक्तींना अट्रॅक्ट करतो. अशा व्यक्ती त्याच्याकडे आकर्षिला जातात की ज्या त्याला फसवतील. त्यामुळे आपल्या मनात ज्या काही भावना आहेत, दुखावलेले अनुभव आहेत आणि जे काही मर्यादित विश्वास निर्माण होतात, त्याच्यामुळे ह्या बऱ्याचशा समस्या ह्या आपल्यामध्ये तयार होतात. आता जोपर्यंत आपण या भावनांचं हिलिंग करणार नाही किंवा जोपर्यंत आपण त्या भावना पूर्णपणे त्यांचं विसर्जन करणार नाही, तोपर्यंत पुन्हा पुन्हा त्याच प्रकारची लोक, त्याच प्रकारच्या समस्या ह्या आपल्या आयुष्यात येत राहतील आणि आपल्याला ती फिलिंग फील करण्यासाठी त्या समस्या आपल्याकडे अट्रॅक्ट होतील. आता हिलिंग म्हणजे काय तर हिलिंग म्हणजे काही भूतकाळ विसरणं नव्हे, म्हणजे जे काही घडलंय ते विसरून जायचं, याचा अर्थ हिलिंग नाही. तर त्या सिच्युएशनचा किंवा त्या आठवणींचा, त्या भावनांचा आपल्यावर काही परिणाम होत नाही आणि तीच भावना परत तयार होत नाही. तुम्हाला असं बऱ्याचदा वाटेल की बऱ्याचशा वेळी अगदी वर्षानुवर्ष आधी घडलेल्या घटनेचा जो काही परिणाम असतो आपल्यावर, जे काही भावना त्यावेळेस तयार झालेली असते ती आत्ताही आपण जगत असतो. ती घटना घडून अगदी 10 ते 15 वर्ष होतात, पण तरी पण ती भावना, ती जी काही फिलिंग आहे आपल्यामध्ये ती अडकून राहिलेली असते. आता जितकी गोष्ट आपण, कोणतीही गोष्ट जर खूप जास्त धरून ठेवली तर तीच आपल्याला जास्त त्रास द्यायला लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एक रस्सी हातामध्ये धरून ठेवलेली आहे आणि दुसरीकडे त्याचं टोक आहे, त्यांनी धरून ठेवलेली, ती जेवढी काळ तुम्ही ताणून धराल, एकदम घट्ट धराल, तेवढीच तुमच्या हाताला इजा होणार आहे. त्यामुळे तुम्ही ती रस्सी ज्या क्षणी सोडाल त्या क्षणी तुमच्या हाताचं हिलिंग चालू होणार आणि तुम्हाला जो त्रास होतोय तो बंद होणार. त्यामुळे आपण ही जी काही रस्सी, या निगेटिव्ह भावनांची रस्सी धरून ठेवलेली आहे, ती सोडून देणं म्हणजेच हिलिंग. म्हणजे जर स्वतःमध्ये जर आपल्याला काही बदल घडवायचा असेल तर ही हिलिंग ही एक सुरुवात आहे. म्हणजेच आपल्या स्वतःच्या बदलाचं, एक पॉझिटिव्ह चेंजचं पहिली पायरी आहे हिलिंग. आता हे हिलिंग आपण कोणत्या टेक्निकने करणार तर बऱ्याचशा टेक्निक आहेत ज्याचा वापर करून आपण हिलिंग करतो. आजच्या सेशनमध्ये आपण होप नोप नो या टेक्निकचा वापर करणार आहे. आता आपण कालच्या सेशनमध्ये बघितलं की होप नोप नो का इम्पॉर्टंट आहे, होप नोप नो कसं काम करतं. की होप नोप नो मध्ये आपण 4 वाक्य बोलतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ह्या 4 वाक्यांचा उपयोग करून आपण आपलं भावनांचं, आपल्या अगदी फिजिकल म्हणजे शारीरिक काही वेदना असतील किंवा मानसिक वेदना असतील, या दोन्ही वेदनांचं विसर्जन या होप नोप नोच्या टेक्निकने आपण अगदीच 100% करू शकतो. आता आजच्या आपल्या सेशनचा मेन निगेटिव्ह इमोशन आपण घेतलेली आहे राग, म्हणजेच अँगर. की एखाद्या व्यक्तीबाबत आपल्या मनामध्ये सततचा क्रोध जो असतो, अनकंट्रोल, म्हणजे आपला ज्याच्यावर नियंत्रण नाहीये, असा जी काही भावना आपल्या मनात तयार होते आणि अचानक आपला राग उमाळून येतो. तो का येतो? आता राग का येतो तर आपल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे. जेव्हा आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाही तेव्हा आपल्याला राग येतो. जर आपल्या मनामध्ये दुखावलेल्या भावना असतील, म्हणजेच भूतकाळातल्या भावनांचं ओझं जर घेऊन आपण पुढे जात असू तर त्या ओझ्यामुळे अधिक आपण त्रासलेला असतो आणि बाहेर एक छोटीशी जरी घटना घडली तरी त्याचा परिणाम होऊन आपण खूप जास्त टोकाचा राग हा व्यक्त करतो. तसेच स्वतःला व्यक्त न करता येणे, म्हणजेच ज्या व्यक्तीला आपल्या भावना, आपली मतं, आपली मूल्यानुसार व्यक्त होता येत नाही, त्याला स्वतःचे निर्णय घेता येत नाही, त्या व्यक्तीच्या मनात या सगळ्या नकारात्मक भावना या दबून राहिल्या जातात आणि त्या रागाच्या रूपाने या बाहेर पडतात. तसेच भूतकाळातील न सुटलेल्या घटना, जसं मी म्हणलं की अगदी 4 ते 5 वर्षांआधी एखादी घडलेली घटना असते आणि त्याचा परिणाम
तेवढ्याच इंटेन्सिटीने, तेवढ्याच तीव्रतेने आजही आपण भोगत असतो किंवा आजही आपण अनुभवत असतो. सो जुन्या आठवणी, माफ न केलेले प्रसंग, की एखाद्यावर राग धरून राहतो आणि तो राग आपल्या आतमध्ये व्यक्त न केल्यामुळे साठत राहतो आणि तो साठलेला राग एक दिवस एखाद्या क्षणी अगदी क्षुल्लक गोष्टीसाठीही पूर्णपणे बाहेर पडतो. तसेच ताण आणि मानसिक थकवा, जेव्हा आपल्याला सततचा ताण असतो, आपल्याला विश्रांतीच नसते, म्हणजे आपण दररोज झोपत असतो, स्वतःची काळजीही घेत असतो, पण या भावनांचा निचरा झालेला नसल्यामुळे किंवा आपण स्वतःची हिलिंग ही स्टार्ट केली नसल्यामुळे या भावना तिथेच आपल्या मनाच्या कपाटात एका कप्प्यात साठलेल्या असतात आणि त्या आपल्या मनात ओझं वाढवत राहतात. त्यामुळे या होप नोपनाच्या हिलिंग मधून ह्या सर्व गोष्टींचा निचरा होतो. आपल्याला रागाच्या मुळाशी कोणती भावना आहे, म्हणजे एखाद्यानी व्यवस्थित गोष्टी नाही ठेवल्या तर तो आपल्याला राग येतो, पण आपल्याला राग येण्याचं खरं कारण काय आहे, आपल्या मनामध्ये कोणती भावना आपण तयार केली ज्याच्यामुळे तो राग बाहेर येतोय, कोणती भावना ही आपण एक्सप्रेस करत नाही, ही आपण व्यक्त करत नाही किंवा अगदी मनात दाबून ठेवतोय, एकदम क्लोज करून ठेवली, तर ती भावना आपल्याला या हिलिंग सेशनमध्ये ओळखता येईल. तसेच मनात साचलेला राग, दुःख आणि नकारात्मक ऊर्जा ही हलकी होते. होप नोपनोच्या हिलिंगमुळे आपल्या शब्दांचा हा किती मोठा परिणाम असतो आपल्या आयुष्यावर हे तुम्हाला आता अनुभवायला मिळेल पुढच्या 15 मिनिटात. तसेच स्वतःला आणि इतरांना माफ करणे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपण समोरच्याला माफ का करू शकत नाही, समोरच्यानी माफीही मागितली तरी आपल्या मनात राग साठून राहतो, आपण त्याच्याबद्दल एक निगेटिव्ह भावना आपल्या मनामध्ये धरून ठेवतो. मग आता ही भावना धरून ठेवलेली सोडायची कशी, तर होप नोप नो हिलिंग हे त्याचं उत्तर आहे. हीच मन आपलं शांत करायचंय, आपल्याला स्थिर करायचंय आणि आपल्याला एकदम हलकं वाटलं पाहिजे. आता तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा आपल्या मनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये नकारात्मक भावना साठलेल्या असतात तेव्हा आपल्याला खूप जड जड वाटतं आणि जेव्हा आपण हाय लेवलला म्हणजेच हाय एनर्जीला ट्रान्सफॉर्म होतो किंवा आपलं परिवर्तन होतं तेव्हा आपण हलकं फील करतो. हलकं फील करतो म्हणजे काय, आपल्याला आनंदी वाटतं, आपल्याला हलकं वाटतं, आपल्याला शांत वाटतं, आपल्याला स्थिर म्हणजेच बॅलन्स्ड वाटतं. हेच सगळ्या फिलिंग्स आपल्या होप नोपनच्या सेशनच्या एंडला तुम्ही अनुभवणार आहात. तसेच रागाऐवजी आपल्या मनात काय तयार होणार, तर स्वीकार म्हणजेच ऍक्सेप्टन्स, की एखादी व्यक्ती एखाद्या पद्धतीने वागते किंवा त्याची आयुष्य जगण्याची पद्धत एक वेगळी आहे, ती त्याचा स्वीकार करून त्याच्याबद्दल प्रेम आणि अंतर्मनातील शांततेचा प्रवास जर आपल्याला सुरू करायचा असेल तर होप नोप नो ही एक पहिली पायरी आहे आणि एक महत्वाची टेक्निक आहे. आता राग ही भावना खरं तर चुकीची नाही, आपण बऱ्याच वेळा आपल्या या भावनेला ब्लेम करतो किंवा दोषणे देतो, तर ही चुकीची नाही, पण त्याला आपण जर धरून ठेवलं म्हणजे तर ते आपल्यालाच आतमध्ये त्रास देते. बाहेरच्या लोकांना तर त्रास देतेच, पण सगळ्यात जास्त त्रास हा राग करणाऱ्याचा होतो, म्हणजे जो राग व्यक्त करतोय दिवसेंदिवस प्रत्येक क्षणी प्रत्येक गोष्टीसाठी जर राग आपल्या मनात येत असेल तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा आपल्याला होतो. त्यामुळे आपण हा एक निर्णय घेतला पाहिजे की खरंच आपल्याला ह्या रागाला सोडून द्यायचं आहे का, जी आपण घट्ट त्याची दोरी पकडून ठेवलेली आहे, ज्या घट्ट पकडीमुळेच आपल्याच हाताला दुखापत होते, म्हणजेच आपल्यालाच त्रास होतोय, तो आपल्याला ह्या हिलिंगद्वारे हा राग त्याचं विसर्जन करता येतं आणि त्याला प्रेमाने निरोप देता येतो. म्हणजेच एखादी गोष्ट जेव्हा आपण सोडून देतो तेव्हा ती समाधानाने, प्रेमाने आणि आनंदाने सोडून द्यावी, म्हणजेच ती आपल्या परत आयुष्यात येत नाही. सो ही रागाची भावना आज आपण ह्या होप नोप नो हिलिंगच्या सेशनमध्ये ही आपण हील करणार आहोत. सो या हिलिंग सेशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझं नाव वैष्णवी संतोष जंगम. मी होप नोप नो हिलिंगचा सर्टिफिकेशन कोर्स केलाय मितेश खत्री यांचा आणि त्याच्या अंडर हे फ्री हिलिंगचे सेशन मी आता घेते. सो तुम्हाला मित्रमंडळींना किंवा तुमच्या परिवाराला जर तुम्हाला हे लिंक शेअर करायची असेल तर ग्रुपची लिंक शेअर करा किंवा आपल्या झूम कॉलची ही लिंक डायरेक्ट तुम्ही शेअर करू शकता. सो आपण आता आपलं हिलिंग चालू करूया. सेशन आपलं स्टार्ट होऊन बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत. या हिलिंग सेशनमध्ये आपण होप नोप नोची 4 वाक्य वापरतो. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता ह्या 4 वाक्यांचा खरंच काय उपयोग आहे, तर आय एम सॉरी म्हणजे आपण माफी मागतोय, म्हणजेच आपण सरेंडर करतोय. जेव्हा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर, एखाद्या देवाला समजा आपण शरण गेलो तर आपले सगळे दुःख हरली जातात किंवा ते आपले सगळे प्रॉब्लेम सोडवतात असं आपण म्हणतो. त्यामुळे शरण जाणं किंवा सरेंडर होणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्या हिलिंगच्या सेशनमध्ये. नंतरचं वाक्य आहे प्लीज फॉरगिव्ह मी, म्हणजे आपण पुन्हा एकदा
त्या परिस्थितीची, त्या भावनेची किंवा स्वतःचीच माफी मागतोय. नंतर तिसरं आहे थँक्यू. कारण का बऱ्याचशा वेळा आपल्याला असं वाटतं की माझ्याबरोबर वाईट झालं, पण जर तुम्ही पुढच्या 5 वर्षात बघितलं आणि 5 वर्षापूर्वी जर एखादी वाईट गोष्ट घडली असेल तर त्या वाईट गोष्टीने तुम्हाला काही चांगली गोष्टी पण दिलेली असणार आहे. म्हणजे तुमच्यात ताकद वाढली असेल, तुमच्यामधलं मानसिक बळ वाढलं असेल किंवा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची तुमची कपॅसिटी वाढली असेल. सो हे जे काही स्किल आहे, म्हणजे ही जी काही कला आहे ती तुमच्यामध्ये यावी म्हणूनच ती घटना घडली असावी, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आता ह्या सगळ्याची परत परत आपण एक रिपिटेशन करणार आहे. म्हणजेच एक 11 वेळा आपण होप नोबनोच्या चॅन्टिंग करणार आहे, म्हणजेच त्याचं ध्यान करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या स्वतःची हिलिंग स्टार्ट करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण आज आपला हा राग पूर्णपणे विसर्जन करणार आहे या रागाचं. सो आपलं हिलिंग सेशन स्टार्ट करण्यासाठी मी अगदी उत्सुक आहे. मी तुम्हाला एक ऑडिओ शेअर करते, ज्याच्याबरोबर आपण आपलं हिलिंग सेशन हे सुरू करूया. ओके, तुम्हाला आता हा ऑडिओ ऐकायला येत असेल. हिलिंग सेशन स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर पिऊ शकता. ह्या हिलिंग सेशनचे काही रूल्स आहेत. ते म्हणजे काय, तर आपण आपले डोळे पूर्णपणे सेशन पुढचे 15 मिनिटं बंद ठेवायचे. मी जे काही बोलेल ते मोठ्याने तुमच्या साईडला बोलायचे, कारण का आपल्या शब्दांमध्ये ताकद असते, एक एनर्जी असते, फ्रिक्वेन्सी असते आणि व्हायब्रेशन्स असतात. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या आजूबाजूच्या सगळ्या वातावरणावर होतो. या सेशनमध्ये कधीही तुम्हाला जे काही फिलिंग्स येतील, ज्या काही भावना बाहेर येतील त्या येऊन द्यायच्या. रडावंसं वाटलं तर नक्की रडायचंय. कोणतीही भावना आजपासून आपण दाबून नाही ठेवणार आहे, कारण का ती आपल्याला स्वतःला जास्त त्रास देते. आज आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. माझ्या मागं म्हणायचंय, आपल्या हृदयावर हात ठेवायचा आहे, डोळे बंद करायचेत आणि म्हणायचंय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड, होल्ड, बाहेर सोडायचं आहे. आता आपण सेल्फ हिलिंग करणार आहे. आपल्या स्वतःच नाव मोठ्याने घ्यायचंय आणि म्हणायचंय, आय एम सॉरी वैष्णवी, मी तुला खूप अंडर एस्टिमेट केलं. प्लीज फॉरगिव्ह मी, मी तुझ्यापासून डिस्कनेक्ट झाली. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर, मी बऱ्याचदा तुला एकटीला सोडलंय. मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला, मला माफ कर. थँक्यू वैष्णवी, या सुंदर आयुष्यासाठी. थँक्यू, मी या विश्वाशी तुझ्यामुळे जोडली गेली आहे. या युनिवर्स बरोबर माझं एक कनेक्शन आहे. थँक्यू.
आजपासून याने मला काहीच फरक पडत नाही की कोण माझ्यावर प्रेम करतंय का नाही, कारण आजपासून मी माझ्यावर प्रेम करते. मी माझ्यावर विश्वास ठेवते. मी स्वतःला चूज करते, स्वतःचीच निवड करते. कोणाच्याही आधी मी स्वतःला निवडते. आय लव्ह यू. आता एक स्वतःलाच घट्ट मिठी मारायची आहे. तुम्हाला जाणवेल की तुम्ही याच प्रेमाची वाट बघत होता. हेच प्रेम तुम्ही बाहेर शोधत होता. काही काळ स्वतःबरोबर घालवायचाय. प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्यातलं हे प्रेम वाढत चाललंय. स्वतःला एक प्रॉमिस द्यायचंय. आजपासून मी स्वतःला कधीच एकटी सोडणार नाही. तुम्ही याच प्रेमाची वाट बघत होता, हो ना? आपले हात रिलॅक्स करायचे आणि पुन्हा एकदा आपल्या हृदयावर ठेवायचे. आणि पुढची वाक्य ही म्हणायची आहेत. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी, कारण का मी दुसऱ्यांना ब्लेम केलं माझ्या रागासाठी. आय एम सॉरी, कारण मी बऱ्याचदा स्वतःची जबाबदारी नाही घेतली. आय एम सॉरी, मी नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून राहिले. आय एम सॉरी, मी स्वतःला हील नाही केलं. प्लीज फॉरगिव्ह मी. मी हे शरीर मला जे काही सिग्नल देत होतं ते ओळखू शकले नाही. प्लीज फॉरगिव्ह मी. मी नेहमी बाहेरच्या परिस्थितीला रिॲक्ट केलं, प्रतिक्रिया दिली. प्लीज फॉरगिव्ह मी. मी स्वतःला समजून नाही घेऊ शकले. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, कारण का आतापासून मी स्वतःची 100% जबाबदारी घेते. थँक यू, कारण ह्या भावनेमुळेच, या रागामुळे मला आज कळालंय की मला हिलिंगची गरज आहे. थँक यू, कारण का मी ही भावना तयार केली आहे. आय लव्ह यू. मी या भावनेचा क्रिएटर आहे. मी कसं काय या भावनेला हेट करू शकते? आय लव्ह यू बिकॉज आय एम अ क्रिएटर ऑफ दिस फीलिंग. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तुमच्या शरीरातलं सगळी निगेटिव्हिटी, सगळा राग हा बाहेर पडलाय असं इमॅजिन करायचंय. प्रत्येक श्वासाबरोबर या नकारात्मक भावना बाहेर पडतायत. तुम्ही त्यांची 100% जबाबदारी घेताय. म्हणायचंय, मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते. मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते. मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी.
थँक्यू. आय लव्ह यू. आता दोन्ही हात आपले एकमेकांवर सोडायचे आहेत. दोन्ही हात एकमेकांवर सोडून आपल्या डोळ्यावरून चेहऱ्यावरून फिरवून घ्यायचेत. ह्या युनिवर्सला एकदा मनापासून थँक्यू म्हणायचंय, कारण का ही हिलिंगची अपॉर्च्युनिटी त्याने आपल्याला दिली. थँक्यू सो मच. ओके. सो या हिलिंग सेशन नंतर तुम्हाला कसं वाटतंय? येस प्रियंका, हाय. मी मी थोडंसंच केलं, ऍक्च्युली लेट झाले. ओके, इट्स फाईन. हम्म. सो मी तुमचे व्हिडिओ बघितले होते युट्यूबला. येस, खूप छान आहेत तुमचे व्हिडिओ. थँक्यू सो मच. तुमचा रिस्पॉन्स हा खरंच आणि ते इम्पॉर्टंट. पण फ्री मध्ये. येस येस. मी मी तुमचा एक व्हिडिओ डाउनलोड केलेला आहे. जेव्हा मला असं थोडं निगेटिव्हिटी वाटते तेव्हा मी तो व्हिडिओ करते, बघून तसं हिलिंग करते. ग्रेट, थँक्यू सो मच. की मला खूप छान वाटतंय की माझ्या व्हिडिओमुळे तुम्हाला छान वाटलं आणि एक हिलिंगचा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळाला. हो, कारण मी थँक्यू. करते असं, पण फ्री मध्ये असे सेशन वगैरे होत नाहीत ना. येस. आणि रेकॉर्डिंग पण फ्री मध्ये नसते, कुठंच नाहीये. हो, बरोबर आहे. सो हा, मी हे आणि हिलिंग मराठीतून तर नसते. येस, हे हा हा हिलिंग हा. सेशन मी मितेश खत्री यांचं लेक्चर्स अटेंड केले होते, कोर्स घेतला होता. सो त्याच्या अंडर हम्म सर्टिफिकेशन कोर्स केलेला आहे आणि त्याचं आता हे फ्री हिलिंग सेशन्स मी घेतेय. सो दररोज हम्म. डेली 4 वाजता दुपारी हे हिलिंग सेशन्स असतील आणि संध्याकाळीही 8 वाजता हे हिलिंग सेशन्स आहेत. आणि जर पॉसिबल डेली. असेल तर डेली आहेत. हो. ओके ओके. सो या हा. मंथमध्ये पूर्ण सगळे फ्री हिलिंग सेशन्स आहेत. सो तुम्ही ते नक्कीच अटेंड करा. हो नक्की. ओके. सो तुम्हाला प्रत्येक हिलिंग सेशनमध्ये किंवा कोणत्याही हिलिंग सेशनमध्ये जेव्हा तुम्ही अटेंड करता तेव्हा सुरुवातीला एखादी इमोशन घ्यायची. म्हणजे आपण बऱ्याच वेळा काय करतो की सगळ्याच सॉल्व्ह करण्याचा किंवा सगळं हील करण्याचा प्रयत्न करतो. सो त्या पर्टिक्युलर एका प्रॉब्लेमचं एकच जर फिलिंग घेतली, म्हणजे आज आपण अँगर घेतला होता की स्वतःचा राग, हम्म हा आपण स्वतःच हम्म ऍक्सेप्ट करत नाही, त्यामुळे तो सारखा सारखा बाहेर येत राहतो. सो एखादी फिलिंग हम्म. घेऊन ती हील करायची आणि अशाच आपण जर लिस्ट केली आपल्या निगेटिव्ह फिलिंगची, तर तुम्ही ह्या प्रत्येक हम्म. हिलिंग सेशन मधनं एक तुमची फिलिंग, निगेटिव्ह फिलिंग ही त्या भावनेचं विसर्जन करू शकता आणि एक पॉझिटिव्ह भावनासाठी जागा ही आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये ही तयार होते. ओके. सो तुम्ही या सेशनमध्ये आलात, खूप छान वाटलं. की बरेच जण व्हिडिओ ऑन करत नाही किंवा ऑडिओ ऑन करून कम्युनिकेट करत नाही, तुम्ही कम्युनिकेट केलं. सो थँक्यू सो मच. सो थँक्यू आपला सो मच. अर्ध्या तासाचं हिलिंग सेशन हे कम्प्लीट झालेलं आहे. थँक्यू सो मच फॉर युअर प्रेझेन्स. थँक्यू थँक्यू. थँक्यू. पुढच्या सेशनला संपलंय का नक्की आता? जाऊ. येस. आता संपलेलं आहे. हो हो, संपलंय. फक्त 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 हिलिंग आहे. असे प्रश्न वगैरे किंवा आपल्या काही अडचणी हो, ते नाही सांगू सांगू शकता. शकत? आपल्याकडे अजून 5 ते 10 मिनिटं आहेत. सो तुम्ही सांगू शकता की अच्छा. काही प्रश्न असले तर. तुम्ही कुठून आहात? मी पुण्यातून आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अच्छा. राहते. अच्छा. हा. मी तुम्ही इंदोर वरून कनेक्ट झाली आहे. ओह ग्रेट. इंदोरवरून आहात तुम्ही. हा. नाईस. ऍक्च्युली मी असे जे सेशन वगैरे असतात ना, तर मी कॉल वगैरे बुक करत असते. ओके. हा, त्याच्यामुळे ते कॅमेरा ऑन करणं आणि ते बोलणं ते मला प्रॅक्टिकल ओके. आहे. प्रॅक्टिस केलेली आहे. हा हा. हा हा. म्हणजे मी ग्रेट. 1-2 वर्षापासून करते हे. मी ओके. करिअर साठी करते. करिअरसाठी हिलिंग करताय. हा हा. आणि मी मॅनिफेस्ट केलं होतं, तर मग मी करत होती, टेक्निक्स वगैरे पण करत होती मी. हा. आणि माझे म्हणजे तिघी एक्झाम क्लिअर झाल्या सलग. अरे वा. प्री मेन्स आणि जी नंतर आमची इंटरव्ह्यू असते ते पण. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. पण काय झालंय आता, म्हणजे थोडेसे इश्यू झाले, तर माझं थोडं वेटिंगला आहे. तर तेवढं क्लिअर झालं तर मी ते प्रे करते आणि मला ते पॉझिटिव्ह पण वाटतं की होईल होईल क्लिअर. माझं, बस तेवढं नक्कीच. हे. येस. हा. हा हा. आणि मी ते रोबोटिक जे अफर्मेशन्स असतात, ओके. मी भाग्यशाली आहे असं,
हा हा. मी भाग्यशाली आहे. बरोबर. हा. आपण बोलतो आपण अफर्मेशन्स. बोलतो येस. ना. हा, अफर्मेशन्स बोलतो. तर ते मी केलं होतं आणि जो माझा हा रिझल्ट आहे याला आहे ना, याच्या आधी वेटिंग लिस्ट नव्हती लागत. ओके. आणि मी खूप टेन्शन मध्ये आले होते. हा, मी खूप टेन्शन मध्ये आले होते. म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगते मी. अच्छा. तर मी खूप टेन्शन मध्ये आले होते, काय करू काय करू. मग मी ते केलं. तर मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि काहीतरी असे म्हणजे इश्यूज झाले आणि त्याच्यानंतर या एक्झाम साठी वेटिंग लिस्ट लागणार आहे. ओके. ग्रेट. नक्कीच हा. select केलं तुम्ही. सो अफर्मेशन्स म्हणजे कुणाचे लेक्चर घेतले होते का तुम्ही? मी जे ते रशप्रीत सर आहेत ना. ओके. रशप्रीत सर आहेत. हा हा. हा, ते त्यांचा कॉल बुक केलेला आहे मी 2-3दा. ओके. कारण मराठीचे आहेत. हम्म. अ, शिंदे सर आहेत एक. ओके. अंकुश शिंदे का काहीतरी. पण त्यांचे खूप पैसे आहेत, तेवढे नाही होऊ शकत मॅनेज ओके. मग. ओके. आणि ते हा, म्हणजे 4-5 हजार एका कॉलचे. तर यांचे थोडे बजेट फ्री, म्हणजे बजेटमध्ये येतात. तर मग मी ते केलेलं आहे. ओके. आणि मग मी असं शोधत होती, तर मग तेव्हाच त्याच दिवशी जेव्हा मी असं थोडं टेन्शन मध्ये होते ना, हा. तेव्हा तुमचा अचानक मला व्हिडिओ सापडला आणि मी ती ती पण केली. मी खूप टेन्शन मध्ये होते ऍक्च्युली त्या दिवशी. कारण मी माझा रँक वगैरे मोजला ना, मग मला थोडं टेन्शनच होतं. हा हा. आणि मग मी ग्रुप पण तुमचा जॉईन केला आणि मी असं प्रे करत होती की कधी मी तुमच्याशी, म्हणजे तुम्ही लाईव्ह वगैरे नसता ना, तर मग मी हा. असं करत होती विचार की मी कधीतरी तुमच्याशी बोलेल असं. आणि ते मॅनिफेस्टेशन आज पूर्ण झालंय. येस येस. मॅनिफेस्टेशन नक्कीच वर्क करतं. त्यामुळे आपल्या हा फिलिंग्स तुमच्या मनात एवढी तीव्र फिलिंग होती की हे सेशन अरेंज हा हा इम्पॉर्टंटच होतं हा माझ्यासाठी. हा. म्हणजे मला आहे ना असं, म्हणजे खरंच मला मनापासून असं थँक्यू म्हणायचं होतं की तुम्ही किती सुंदर ते सेशन केलेलं आहे. ऍक्च्युली त्याचे 4-4, 5-5 हजार आहे, तेवढंच रेकॉर्डिंग द्यायचे पण. येस. तुम्ही जे टाकलेलं आहे ते. हा. आणि खूप सुंदर. आणि म्हणजे बिलकुल सेम आहे, म्युझिक वगैरे सगळं सेम घेतलेलं आहे तुम्ही. तर ओके. मी जेव्हा करायचे ना, मला मला तशी फिलिंग यायची की मी खूप लोकांसोबत तसं माझं हिलिंग करते वगैरे. हा तर मग हा. मी म्हणायची की कोण येथे हा एवढं फ्री मध्ये त्यांनी करून दिलेलं आहे. आपण यांच्याशी बोलू शकतो का, किती पॉझिटिव्ह असतील असं मला नक्की. वाटायचं. आणि ती इच्छा आज तुमचं पूर्ण झाली आणि मॅनिफेस्टेशन आपण कम्प्लीट भेटणार आहे झालंय. अजून. येस येस. हा. ग्रेट. तुमचं मॅनिफेस्टेशन वर्क करतं याचा तुम्हाला प्रूफ थँक्यू. मिळालाय. त्यामुळे तुम्ही नक्कीच ते पुढे अप्लाय करू शकता आणि तुमचं जे काही करिअरचं जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दलची फक्त आपली हम्म. मनातली भावना जर तुम्ही बदलली, ती या सेशनमध्ये हळूहळू हम्म. तुम्हाला जशा नवीन नवीन आपण निगेटिव्ह भावना घेऊ आणि त्याचं कन्व्हर्जन हे कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास आपला, एक शांतता हम्म. मनामध्ये जर असेल, तर ह्या हम्म. चांगल्या हम्म. अपॉर्च्युनिटीज आपल्याला नक्कीच अट्रॅक्ट होतील. सो हा, ह्या तेच सेशन्स. म्हणजे मी मी जेव्हा ही एक्झाम दिली ना, हा. म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून करते, पण माझं फायनल रिझल्ट वगैरे नव्हता आलेला. म्हणजे मी इंटरव्ह्यू पर्यंत खूपदा गेलेली, मेन्स पण मी पास केलेला आहे. हा हा. तर मग जेव्हा मी ह्याची प्रिलियम दिली ना, मग मी हे करत होती, मी विजन बोर्ड वगैरे केलेलं होतं ना, इतकं स्मूथली गेलं माझं की मला डायरेक्ट असं वाटायचं की मी माझं झालेलं आहे, मी हे असं प्रवास करते, मी असं माझा अनुभव आहे. बरोबर आहे एकदम तसं. स्मूथली झालं सगळं एकदम. आणि त्याच्यानंतर माझा जो कॉन्फिडंट आहे तो वाढत गेला. येस. मी खूप. टेक्निक्स वगैरे करायची. वा. तुमचा कॉन्फिडन्स हा. खरंच खूप चांगला आहे की तुम्ही एवढं व्यक्त होताय की तुम्हाला काय वाटतंय आणि तुम्हाला खरंच आवडलंय हेही तुम्हाला मला सांगितलं. सो थँक्यू सो मच. आणि थँक्यू तुम्हाला थँक्यू. जर काही क्लिअरिटी कॉल हवा असेल किंवा असं काही कॉल हवा असेल फ्रीमध्ये, तर मला तुम्ही कनेक्ट करू शकता ग्रुपवर की आपण ओके मला ओके. सरांकडनं जे काही आम्हाला फ्रेमवर्क शिकवले त्याची प्रॅक्टिस म्हणून मी तुमच्याबरोबर एक फ्री कॉल घेऊ शकते की ज्याच्यामध्ये आपण एक्सेलमध्ये तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि जे काही मिसिंग स्किल्स आहेत ह्याच्यावर आपण चर्चा करू हम्म. शकतो आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकतो. हो, नक्की फिलिंगच्या मला द्वारे. आवडेल. ओके. हो. थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. टेक केअर. बाय. बाय. ब्लेस यू. बाय. येस.